ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजपासून 3 दिवसीय अखिल भारतीय शास्त्रार्थ महासभा स्वर्गीय श्रीकृष्ण शास्त्री गोडसे गुरुजी जन्मशताब्दी निमित्त तसेच जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री भारतीय तीर्थ महास्वामीजी आणि जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधू शेखर भारती स्वामीजी दक्षिणान्माय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर यांच्या आशीर्वादानं नाशिक भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरेचं मूळ वेद आहेत. नाशिक पुण्यभूमीला प्राचीन काळापासून वेद आणि शास्त्रांचं अध्ययन अध्यापनाची मोठी परंपरा लाभली आहे. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान या निवासी गुरुकुल नाशिक स्थित केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं वैदिक सम्राट स्वर्गीय श्री कृष्णशास्त्री गोडसे गुरुजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल भारतीय शास्त्रार्थ महासभा दिनांक 26 ते 28 जानेवारी या कालावधीत लेव्वा पाटीदार समाज ट्रस्ट पंचवटी येथे आयोजित करण्यात आली आहे. शास्त्रार्थ सभेच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन तसेच शास्त्रार्थ राष्ट्रीय महासंमेलनाचे समारंभ उद्घाटन परमपूज्य आचार्य मंडलेश्वर स्वामी श्री संविदानंद सरस्वती अध्यक्ष कैलास मठ ट्रस्ट नाशिक यांनी केले. उद्घाटन समारंभ प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य आचार्य मंडलेश्वर स्वामी श्री संविदानंद सरस्वती अध्यक्ष कैलास मठ ट्रस्ट नाशिक श्री महामहोपाध्याय देवदत्त पाटील डॉक्टर गोविंद पांडेय निर्देशक केंद्रीय संस्कृती विश्वविद्यालय नाशिक डॉक्टर कुमार भट समन्वयक अखिल भारतीय शास्त्र महासभा नाशिक रवींद्र पैठणे संस्थापक प्रधानाचार्य विश्वस्त महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक श्रीराम गोपालजी अय्यर शंकरमठ नाशिक तसेच डॉक्टर सचिन पाडेकर अनिल देशपांडे सुहास भणगे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक हे उपस्थित होते. यांच्या संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. मन में एक ही निष्ठा है कि संस्कृति की और संस्कृत ये दो चीज अगर बचेगी संस्कृति और संस्कृत तो ये देश बचेगा. इसलिए उन्होंने ये संकल्प ले रखा है कि नासिक के अंदर तो वही परंपरा रही है. नासिक को दक्षिण की काशी कहा जाता था और यहाँ के ऊपर गलियों में आप जब निकलते थे पुरानी गलियां जो हमारे नासिक की है तो वहाँ वेद मंत्रों की आवाज सुनाई देती थी. हर जगह वेद मंत्रों की आवाज आती थी. पर धीरे धीरे समय ने करवट लिया और वो विलुप्त हो गया था. प्राय वापस कैलाश मठ ने उसको पुनर्जीवित वेद विद्या को किया. यहाँ के ऊपर बहुत बड़ा कार्य कैलाश मठ के द्वारा हुआ है. इन ग्रंथों में विशेषतः अभी जो संप्रदाय है वो गादाधरी और जागदीशी इन दो संप्रदायों का अभी पठन पाठन संप्रदाय है. तो सभी ग्रंथों में विशेषतः जब चर्चा आती है तो व्याप्ति के बारे में हो या प्रत्यक्ष के बारे में हो शब्दखंड की चर्चा हो सब जगह जो आधुनिक ग्रंथकार है वो गंगेशोपाध्याय जो बड़े आधुनिक नवीन न्याय के प्रवर्तक रहे उनके तत्वचिंतामणी इस ग्रंथ का उल्लेख करते हैं. यात भारतभरातून 21 महान विद्वान पंडित सहभागी होणार असून विशेषत्वानं महासभेमध्ये तत्वचिंतामणी खंडबोध या ग्रंथावर विचारमंथन होणार आहे. तसेच पुणे गोवा कर्नाटक तामिळनाडू मध्य प्रदेश आदी ठिकाणांहून न्याय वेदांत शास्त्रांचे मर्मज्ञ यामध्ये निमंत्रित आहेत. शास्त्र अध्ययन गुरु शिष्य परंपरा वर्धिष्णू व्हावी जनमानसांमध्ये तळागाळातील लोकांनी संस्कृत अध्ययन अध्यापनाकडे वळावे तसेच प्राचीन भारतीय समजून घ्यावे यासाठी हा उपक्रम अनेक वर्षांनंतर नाशिकमध्ये प्रथमच होत असून महाराष्ट्रात देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात असा धर्मशास्त्रार्थ कार्यक्रम प्रथमच घेण्यात आलाय.
कार्यक्रमाचा नाशिककरांनी तसेच संस्कृत अध्ययन अध्यापन करणाऱ्यांनी संस्कृत प्रेमींनी लाभ घ्यावा असे महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे नाशिक वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी यांनी केले आहे. तळागाळातील लोकांनी संस्कृत अध्ययन आणि अध्यापनाकडे वळायला पाहिजे, संस्कृत शिकलं पाहिजे, शास्त्र काय आहे हे लोकांना कळालं पाहिजे. या उद्देशाने गुरुपरंपरेने जी मंडळी शास्त्राध्ययन परिपूर्ण करून आपल्या संपूर्ण भारतामध्ये संस्कृतचा आणि वेदशास्त्रांचा प्रसार करीत आहे, अशा संपूर्ण भारतामधून मंडळी या ठिकाणी शास्त्र सभेमध्ये उपस्थित होत आहेत. अशा प्रकारे या नाशिकमध्ये प्रथमच होणाऱ्या नवे महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय स्तरावर ही अखिल भारतीय शास्त्रार्थ सभा ही प्रथमच होत आहे. तरी नाशिककरांसाठी ही पर्वणी आहे. शास्त्र काय आहे हे समजून घेण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी लेवदा पाटीदार समाज जे कार्यालय आहे तिथे पंचवटीमध्ये सर्वांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती मी पाठशाळेच्या वतीने करीत आहे. सूत्रसंचालन कार्तिक भागवत यांनी केले. आभार प्रदर्शन डॉक्टर गणपती हेगडे, संयोजक अखिल भारतीय शास्त्र महासभा यांनी आभार मानले.